नमस्कार मंडळी, वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोलंबीचा झटपट असा पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य, कोलंबीचा पुलाव करण्यासाठी इथे मी कोलंबी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये एक बटाटा सुद्धा टाकणार आहे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे दही ऑप्शन आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप सुद्धा करू शकता। आगरी कोळी मसाला, हळद, मीठ आणि तेल। आणि इथे मी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्हाला बासमती हवे असतील तर बासमती घेऊ शकता, साधे हवे असतील तर साधे सुद्धा घेतले तरी चालतील। तर मी इथे साधे तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण कृतीला सुरुवात करूया। इथे मी कुकरमध्ये करणार आहे। कुकर चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी 3 ते 4 पळ्या तेल टाकणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता ह्यामध्ये मी ॲड करणार आहे आपला बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे, एक 2 ते 3 मिनिटं। चवीनुसार मीठ टाकणार आहे मी। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटांनंतर कांदा आपला चांगला ब्राऊन होत आलेला आहे। आता ह्यामध्ये टाकणार आहे मी टोमॅटो प्युरी। टोमॅटो प्युरी कांद्यावर चांगली परतून घ्यायची आहे 3 ते 4 मिनिटं। 3 ते 4 मिनिटांनंतर यामध्ये मी टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट, मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे दहीमध्ये आहे ना आपल्याला हळद, आणि आगरी कोळी मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता हे आपलं त्याच्यामध्ये टाकायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर आपण कांदा, टोमॅटो आणि आले लसूणची पेस्ट चांगली मिक्स झालेली आहे। आणि ह्यामध्ये मी दहीमध्ये जे मसाले मिक्स केलेले ते टाकणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता ही ग्रेव्ही आहे ना आपल्याला 2 ते 3 मिनिटं थोडंसं पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहे। एक 5 मिनिटांनंतर आपल्या ग्रेव्हीला तेल सुटत चाललेलं आहे। आता ह्यामध्ये मी आपली कोलंबी आणि बटाटा टाकणार आहे। आपल्या मसाल्यामध्ये आपला कोलंबी आणि बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनिटं झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे। आणि वरून
थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे. एक 3 ते 4 मिनिटानंतर ह्यामध्ये आता मी आपला साधा तांदूळ टाकणार आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. पाण्याचं प्रमाण तुमच्या तांदळानुसार ॲडजस्ट करू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला कुकरला घ्यायच्या आहेत. एक 3 ते 4 शिट्ट्यानंतर आपला कोलंबीचा पुलाव तयार आहे. हे पहा, वरून मी कोथिंबीर टाकते. अशा प्रकारे तयार आहे आपला कोलंबी पुलाव. एकदा नक्की ट्राय करून पहा.